चालू 10 9 8 7 6 5 4 3 2 1 स्टार्ट. आणि ही खणखणी सुरुवात मात्र पहिल्या चेंडूमध्ये निर्धाव चेंडू ठरतोय. सिया शक्ती संघाचा अक्षत पाटील हा स्वतः कर्णधार. सलामीची जोडी सिया शक्ती संघाची मैदानात आणि नंदन वॉरियर संघाकडून मंदार पाटील. डावखुरा गोलंदाज मनीष आणि अक्षत. आणि हा मात्र खरोखर सुंदर गोलंदाजी. अक्षतला मात्र हा चेंडू समजला नाही. निर्धाव चेंडू सलग 2 निर्धाव चेंडू टाकण्यात यश मिळवतोय तो मंदार. पंचांच्या डावी बाजूकडून मंदार गोलंदाजी करतोय अक्षतसाठी. पुढचा चेंडू मंदारचा असेल तशाच पद्धतीचा. आणि मात्र विकेट जातोय सिया शक्ती संघाची. स्वयंचित बाद होतोय. यश मिळतोय नंदन वॉरियर संघाला. पहा जोश किती उत्साह या दोन संघांमध्ये. आत्ताची जी विकेट मिळाली अक्षतची विकेट मिळाली. एक सुंदर चांगला फलंदाज मात्र बाद होतोय. यश मिळतोय तो मंदारला. एक सुंदर हास्य नंदन वॉरियर संघाच्या खेळाडूंमध्ये. कृपया आम्हाला एक या प्रेक्षकांमधून एक सूचना आलेली आहे. कृपया जे आपण हे जे सामने भरवतोय त्या ठिकाणी जे रसिक प्रेक्षक असतात इतर आपले खेळाडू असतात यांना कळकळीची आणि आग्रहाची विनंती आहे की आम्हाला या ठिकाणी अशी सूचना आलेली आहे. तिन्ही गावचे जे मद्यप्रेमी आहे त्या मद्यप्रेमींना अशी सूचना आहे. शाळेच्या स्टेजवर तसेच शाळेच्या मागच्या बाजूला जे काही मद्यप्राशन केलं जातं मद्यप्रेमी इथे मद्यप्राशन करण्यासाठी त्यांनी इथे मद्यप्राशन करू नये. ही शाळा आहे आणि हे विद्या मंदिर आहे. कारण हे विद्येचं मंदिर असताना त्यांनी भान ठेवावं ही विनंती आहे. सामने आपले आहेत नक्कीच पण हे जे ठिकाण आहे ते हे आपलं काम जे आहे ते अतिशय गलथान काम आहे. आपण कृपया या विनंतीचा स्वीकार करावा. मी हात जोडून आपणास विनंती करतोय. विद्या मंदिर आहे आणि या विद्या मंदिराच्या मागच्या बाजूला मद्यप्राशन वगैरे केलं जातं तरी कृपया आपणास विनंती आहे. तसेच या शाळेच्या मागच्या बाजूला जी गल्ली आहे त्या गल्लीमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी जाऊन आपण लघवी करतोय तरी पण आपणास ही सूचना आहे. कृपया विनंती आहे या दोन्ही गोष्टींची आपण आवर्जून लक्ष द्या. पहिली गोष्ट म्हणजे मद्यप्राशन करण्यास सक्त मनाई आहे. या विनंतीचं पालन करावं. गिरीश बाळकृष्ण पाटील कृपया मी विनंती करतो की गिरीश बाळकृष्ण पाटील आपण व्यासपीठामध्ये यायचं आहे. गिरीश बाळकृष्ण पाटील. धाव संख्या 8. एक बाद 8 नंदन वॉरियर संघाकडून मला वाटतं गोलंदाजीसाठी आहे तो सुमित. पंचांच्या उजवीकडून मारा सुमितचा असेल मनीष साठी. आणि हा मात्र सीमापार चेंडू. 4 धावा. धाव संख्या जाऊन पोहोचतोय 12. सिया शक्ती संघाचा हा मनीष. एक विकेट मात्र तंबूत आहे सिया शक्ती संघाच्या अक्षतच्या रूपानं. आणि आता मात्र 12 धावा झालेल्या आहेत. आणि नंदन वॉरियर संघाकडून मला वाटतं दुसरं षटक घेऊन आलेला आहे तो सुमित. त्याच्या या चेंडूवर मात्र चौकार मारला मनीषने. पुढचा चेंडू असेल तो मनीषसाठी. आता पुन्हा सरळ स्ट्रेट डाव पटका. चेंडूची उचल करतोय स्मिथ आणि निर्धाव चेंडू. आणि पुन्हा एकदा हळूवार चेंडू मारला आणि ऋषिकेश मात्र चेंडूची उचल करतोय. निर्धाव चेंडू. कोणत्या बाजूने मारायचा हा विचार करत असताना मनीष मात्र पुढचा चेंडू खेळतोय. हा मात्र पुन्हा एकदा फिल्डरच्या हातामध्ये. चेंडूची उचल करतोय रणजित. निर्धाव चेंडू. धाव संख्या मात्र स्थिर. सुंदर गोलंदाजी सुमित कडून पाहायला मिळते.
मला तर वाटते 2 षटक झालेले आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 12. आमचे प्रमुख पाहुणे गिरीश बाळकृष्ण पाटील या ठिकाणी आसनस्थ झालेले आहेत. विशेष सांगायची गोष्ट खरं म्हणजे आजची जी 2 दिवस आम्ही स्पर्धा या ठिकाणी खेळवतोय त्या स्पर्धेसाठी खरोखर अगदी मोलाचं सहकार्य या सन्माननीय गिरीश बाळकृष्ण पाटील यांनी केलं की प्रत्येक जी काही वस्तू असेल ठेवण्यापासून ते आम्हाला लागणारे वस्तू मिळण्यापर्यंत अतिशय चांगलं काम आम्हाला योगदान सहकार्य मोलाचं सहकार्य हे गिरीश बाळकृष्ण पाटील यांच्याकडून मिळत असतो आणि करतायत. ते खरोखरच एक समाजकार्य करण्याचं कार्य त्यांच्या हातून घडतोय आणि त्यांचा सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. या शहापूर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिल म्हात्रे त्यांना पहिल्यांदा बॅच लावण्याचा कार्यक्रम करतायत आणि त्यांचं यथोचित सन्मान या ठिकाणी होईल. मी चेतन पाटील यांना सांगू इच्छितो की आपल्या शुभ हस्ते गिरीश बाळकृष्ण पाटील यांचं सन्मान करायचं आहे. गिरीश बाळकृष्ण पाटील यांना सन्मानित करण्यात येत आहे. आदरणीय चेतन प्रभाकर पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची उबदार शाल श्री पुष्पगुच्छ श्रीफळ 18 आणि सन्मान चिन्ह अशा स्वरूपाचं या ठिकाणी सत्कार होतोय. गिरीश बाळकृष्ण पाटील आपलं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत. आणि या पुढील होणारा सामना असेल साई शंभू बैरीचा पाडा वर्सेस थळे स्पार्टन्स. साई शंभू बैरीचा पाडा वर्सेस थळे स्पार्टन्स. दोन्ही संघाच्या संघनायकांना पहिला पुकार आहे. आपण जे तयारीत राहायचं आहे नव्हे तर या ठिकाणी आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. नंदन वॉरियर संघाकडून रितेश पाटील गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर मात्र चौकार मारलेला आहे प्रथमेश पाटील यांनी. आता दुसरा चेंडू थोडासा हलवार पद्धतीचा आणि निर्धाव चेंडू, कोणतीही धाव नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते 26. रितेशचा पुढचा चेंडू प्रथमेश साठी जोरदार फटका पण क्षेत्ररक्षण होणार आणि प्रथमेश मात्र धावचीत बाद होतोय, तंबूत परततोय आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी शिया शक्तीचा एक खेळाडू राहुल पाटील. पुढचा चेंडू रितेशचा आणि हा मात्र अवांतर वाईट चेंडू. आणि मात्र सुंदर 27 धावा झालेल्या आहेत. 28 टू विन. शुभम पाटील कुठे प्रेक्षकांमध्ये असेल तर कृपया समालोचन कक्षाकडे यायचं आहे. शुभम पाटील चला स्कोरर साठी आपल्याला इथे गुणपत्रिका करायची आहे, तयार करायची आहे. शुभम पाटील साई शंभू बैरीचा पाडा आणि थले स्पार्टन्स. चला कोण आहे ते पिते आहे ना, टॉस घे.
कोणते मला सांगा. झालं अमोल पाटील, सामना चालू करायचा. चालू झाला की स्टार्ट करा. सामना चालू झाला की स्टार्ट. तिथं चला सामना चालू करा. स्टार्ट. सन्माननीय मधुकर पांडुरंग पाटील हे प्रमुख पाहुणे या व्यासपीठामध्ये उपस्थित झालेले आहेत. आपण आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थिती दाखवलेली आहे. आपलं हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. त्यांचं यथोचित सन्मान या ठिकाणी होणार आहे. जितेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते सन्माननीय मधुकर पांडुरंग पाटील यांचं सन्मान होत आहे. मायेची शाल, पुष्पगुच्छ आणि श्रीफळ देऊन यांना सन्मानित करण्यात येत आहे. मधुकर पांडुरंग पाटील यांचा सन्मान होत आहे जितेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. आपण या ठिकाणी आलात, आपली उपस्थिती आपण दाखवली त्याबद्दल हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. धावसंख्या 13. पुढचा चेंडू अक्षतचा असेल तो. पंचांच्या डावीकडून मारा करतोय अक्षत सुमित साठी आणि काय आहे पंच. सिंगल, एक धाव. धाव संख्या 14 आणि स्मित मात्रे अक्षत साठी. पाहूया अक्षत, स्मित आणि मात्र निर्धाव चेंडू. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. पहिला षटक अक्षत 14 धावा. आता दुसरा षटक घेऊन येते सिया शक्ती या संघाकडून रोहन, एक वेगवान गोलंदाज. पंचांच्या उजवीकडून मारा असेल तो सुमित साठी आणि पहिला चेंडू मात्र अवांतर. अवांतर संख्येबरोबर धावसंख्या वाढली जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 15. निर्धाव चेंडू. आता मात्र साइड बदलतोय रोहन आणि हा सीमा पार. 4 धावा. 4 धावा मिळवतोय तो सुमित. आपल्या संघाचं, आपली संघाची धावसंख्या वाढवतोय. धावसंख्या 19 आणि हा मात्र अवांतर चेंडू. पंच समालोचन कक्षाकडे खूण करतायत की हा अवांतर चेंडू आहे. धावसंख्या जाऊन पोहोचतोय 20. 2 चेंडू आणि हा सुद्धा अवांतर चेंडू बराचसा बाहेर. धावसंख्या 21 आणि हळूवार मात्र 25. धावसंख्या जाऊन पोहोचले 25. 3 धावा जिंकण्यासाठी 3 धावा. आता मात्र सुंदर चेंडू होता. आउट ना. सुमितची मात्र विकेट जातोय. स्वप्नेश नन्नर वॉरियर संघाकडून स्वप्नेश डावखोरा फलंदाज. डावखुरा फलंदाज स्वप्नेश आणि रोहन पंचांच्या उजवीकडून मारा करतोय स्वप्नेश साठी. काही चेंडू या षटकातले शिल्लक आहेत आणि
सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू रोहनचा असेल तो स्वप्नेशसाठी बराचसा बाहेर मारण्याचा प्रयत्न आणि हा मात्र सीमा पार पाठवतोय आणि 5 धावा जिंकले ते. हा ना, साई शंभू भैरीचा पाडा वर्सेस थळे स्पार्टन्स.